प्रकारे आम्ही जेव्हा या रस्त्याला लागलो तेव्हा इकडे एक बोर्ड लागलेला की वाईल्ड लाईफ प्राण्यांच्या समोर थांबू नका आणि त्यांना खायला देऊ नका. तर आम्ही असं लाईटली घेतलं, पण नंतर पुढे आल्यावर बघितलं एक मोठा हरण दिसलेला आता, एवढा मोठा. तर आता आम्ही केरलामध्ये आहे, गावाचं नाव नाही माहिती. इकडे जाता जाता बॉम्बे मराठी बोलतायत. तर जाता जाता इकडे दुकानात थांबलेलो, केळी घेतली. रात्रीचे 12 वाजलेत, काही खायला नव्हतं म्हणून केळी घेतली. अंकल स्टोरी सांगत होते. अंकल जगे का नाव सांगली? दादाचं नाव आहे रोहन जगताप. यूट्यूबवर ना चॅनल आहे रोहन जगताप आजे ब्लॉग करून, तो आप तुम्ही त्यांना फॉलो करा. उनके आईडी पे आप जुड़े रहिए, तो उनके सब न्यू अपकमिंग ब्लॉग्स, नए वीडियोस. वन ऑफ द क्लीनेस्ट बीच मध्ये पण आहे हा. गाना बोल रहा हो, सॉरी बोल रहा ना. हम लोग तैर सकते ना, पार कर रहे रे. उधर से ही आया हो, देख ना नीचे. मित्रांनो, कसं काय बरं आहे ना. दिस इज तुमचं आजी फ्रॉम आपली मुंबई. स्वागत आहे तुमचं अजून एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आपण आता आहे उटीला, चाललो आहे मुर्डेश्वरला. तर मुर्डेश्वर इकडून 530 किलोमीटर्स आहे. 11 hours 40 minutes दाखवलं. सकाळी 5:41ला पोचणार. तर हा उटीचा रोड आहे, NH 181. तर सकाळी पोचू आपण मुर्डेश्वरला. हा वेगळा एक शूट करतो ब्लॉग, मुर्डेश्वर, उटी टू मुर्डेश्वर. त्यामुळे मी परत हे स्पीच दिलं आहे. चला निघूया. ओके मित्रांनो, तर हा रस्ता बघू शकता. आम्ही चाललो आता मुर्डेश्वरला उटीवरून. तर हा मध्ये एक जंगलाचा पॅच आहे. बेसिकली आम्ही एक डोंगर क्रॉस करून त्या साईडला उतरून खाली जातोय. तामिळनाडूवरून तो डोंगर चढलो आणि आता खाली उतरणार आम्ही मुर्डेश्वरला जाण्यासाठी. NH 66 म्हणजे NH 66 पकडण्यासाठी. आता आहे NH 181 वर. आणि त्याचप्रकारे आम्ही जेव्हा या रस्त्याला लागलो तेव्हा इकडे एक बोर्ड लागलेला की वाईल्ड लाईफ प्राण्यांच्या समोर थांबू नका आणि त्यांना खायला देऊ नका. तर बघूया, आता मी GoPro तर लावला आहे, रेकॉर्ड करूया आपण. मी तुम्हाला पण दाखवतो एखादा प्राणी दिसला तर, आणि दिसणारच, मला असं गॅरंटी आहे. आता की आम्ही एवढ्या वर्ष झाले ट्रॅव्हल करतोय, कधीच असं झालं नव्हतं, प्राणी दिसलाच नाही आम्हाला एकदा म्हणून. पण यावाल्या रोड ट्रिपवर दिसेल. चला दाखवतो तुम्हाला पण. मॅपमध्ये बघा आधी. मॅपमध्ये तर फुल राडा आहे. बघा, मॅप बघू शकता, ते वाकडे तिकडे रोड आहेत. तर अशा रोडवरून आपण चाललोय आता. समोर मी GoPro पण लावलाय, काही प्राणी आले तर रेकॉर्ड करण्यासाठी आणि आपल्या सेफ्टीसाठी पण. चला, रोड बघा, एकदम डेंजर रोड आहे. जरा अशा रोडमधून मी कधी ट्रॅव्हल नाही केलं, म्हणजे माझ्यासाठी हा फर्स्ट एक्सपिरियन्स आहे एवढ्या मोठ्या घाटाचा. की एवढ्या मोठ्या घाटामधून आपण गाडी नेतोय आपली. आणि हा सगळ्यात मोठा घाट आहे. आय थिंक 150-100 किलोमीटरचा घाट आहे हा. वाकडे तिकडे वळणदार, वेळे वाकडे वळण आहेत सगळे. मध्ये मध्ये पॅचेस खराब आहेत, पण मध्ये मध्ये पण चांगले रोड आहेत. तर अजून 467 किलोमीटर बाकी आहे आमचं जर्नी. पूर्ण रात्रभर आम्ही ट्रॅव्हल करणार आहे, आणि रात्रीची ट्रॅव्हल करण्याची मजा वेगळीच असते. ओके मित्रांनो, तर लास्ट 2-3 तास झालं ट्रॅव्हल. आता आम्ही कंटिन्यू ड्राईव्ह करतोय. समोर एकदम जंगलाचा रोड आहे, बघू शकता हा समोर. मला गावाची नावं पण नाही माहिती. मी कधीतरी केरलावाले आपले मित्र आहेत त्यांच्या तोंडून काहीतरी गावाची नावं ऐकलेली, कन्नूर आहे सगळं. बट ही जी नावं ऐकतोय ती सगळी नवीनच आहेत माझ्यासाठी. आणि अजून पण 400
10 किलोमीटर आहे पोचायला टायमिंग. 9 तास 9.5 तास दाखवत आहेत. तर जाऊया आपण आरामशीर. फर्स्ट टाइम ट्रॅव्हल करतो या रोडवरून तर थोडीशी एन्झायटी होते, पण काय नाही, चला. चलती का नाम गाडी बोल के चलते रहो. काहीतरीच म्हणजे अंधार आणि जंगल भरा रोड बघू शकता. कधी कधी तर दिसत पण नाही कोण येते काय येते समोरून लाईटीमुळे. आपल्या जजमेंटने जरा करायचं. अजून काय स्लोच जाऊ द्यायची गाडी. पण 60, 50, 60 एवढ्यावरच चालवते गाडी, जास्त पळवत नाही. कारण आपल्याला रोड माहिती नाही कसा आहे आणि एकदम अंधार असल्यामुळे सेफ्टीनेच जाऊया ना. रात्रीचे वाजले 10:30 आणि आम्ही मलावरा हायवे काहीतरी दाखवते आता. 374 किलोमीटर बाकी आहे आणि मलावेरा हायवे काहीतरी असं दाखवत आहे. अजून 8 तास आहेत आम्हाला पोहोचण्यासाठी. सकाळचे 6:30 वाजता पोहोचणार आम्ही. त्याच प्रकारे चालू आहे आमची सुंदरशी अशी जर्नी. नवीन या गावांची नावं कधी मी ऐकलीच नव्हती, जे आता मॅपमध्ये बघतोय ना. आणि आतमध्ये मस्त स्टोर्स सगळे चालू आहेत, बघून असं बरं वाटतंय. असं थांबू शकतो या रस्त्याने जाता जाता. काय म्हणजे हे नाही आहे टेन्शन. जंगलामधून मध्ये एक रोड होता, तो जंगलामधून अराउंड 100 किलोमीटर होता. तिकडे एक आम्हाला रेंडियर दिसलेला. रेकॉर्ड नाही झालं ते, नंतर काहीच नाही दिसलं अजून या रूटमध्ये. चला दाखवतो आता पुढचा रस्ता. अजून आमचे 373 किलोमीटर्स बाकी आहेत. आम्ही आहे आता मलायोरा हायवे. जर कोण मलायोराला माहिती आहे, कोणाचं गाव असेल तर कमेंट करा मित्रांनो, कमेंट आणि सांगा. मग आपण परत येऊ इकडे. मतलब एक जाड़ में से तो 2 लीटर मिलेगा, 1 लीटर उसका, 1 लीटर मेरा. तर आता आम्ही केरलामध्ये आहे. गावाचं नाव नाही माहिती. इकडे जाता जाता बॉम्बे, सुंदर बॉम्बे. सगळे माहिती मराठी बोलतायत. तर जाता जाता इकडे दुकानात थांबलेलो, केळी घेतली. रात्रीचे 12 वाजलेत, काही खायला नव्हतं म्हणून केळी घेतली. अंकल स्टोरी सांगत होते. अंकल जगह का नाम क्या है? ये इरकूर बोलते हैं, इरकूर. इरकूर. इधर से 8 किलोमीटर है मटनूर एयरपोर्ट. अच्छा, कैननूर एयरपोर्ट. कन्नूर एयरपोर्ट. अभी आपको कम से कम 12 घंटा रनिंग करना पड़ेगा. हाँ, जिधर जाना है ना उधर 12 घंटा है. जरा हम लोग इधर जा रहा है. मतलब नींद आ रहा तो किधर भी गेस्ट हाउस लेके सो के फिर दोबारा सुबह जाना. वैसे करते हैं. तो एक दिन होश में रखो, एक दिन जान रहना. ये इधर का ड्राइविंग बहुत डेंजर है, अपना बॉम्बे की से नहीं. बरोबर. वो सामने आके ठोकेगा, कुछ फायदा नहीं. ऐसा है. हाँ, दारू उरी पी के बॉम्बे में ऐसा नहीं. मैं आने के टाइम अभी देखा मैंने, बॉम्बे में एक्सीडेंट बहुत कम है. बहुत कम है. मैं बहुत फास्ट गाड़ियाँ चलाते हैं बॉम्बे में, डर लगता है मेरे को. चलेगा, चलो ठीक है, थैंक यू अंकल. 31 को गेट ऑफ इंडिया में जाते हैं, मैं मेरा बच्चा लोग. हाँ, उधर खा पी के गेट ऑफ इंडिया, वो ताज होटल का बाजू में. अच्छा. बहुत अच्छा है बॉम्बे, सब अच्छा माणूस है. या रस्त्यावरून चाललेलो आणि इकडे रागांचं दुकान उघडं होतं, तर बोललो जरा चालले 2 शब्द. चला भेटूया आपण. चला खुदा हाफिज. खुदा हाफिज. चलो. दादाचं नाव सांगली. दादाचं नाव आहे रोहन जगताप. यूट्यूबवर ना चॅनल आहे रोहन जगताप आज ब्लॉग करून. तो आप तुम्ही त्यांना फॉलो करा. उनके आईडी पे आप जुड़े रहिए, तो उनके सब न्यू अपकमिंग ब्लॉग्स, नए वीडियो सब है, आपको सब देखने मिलेंगे. अच्छा. अभी हम सब मराठी घूम रहे हैं. हाँ, मराठी से तो पर अबे हाईवे जो
आपलं आता निघूया, जाऊया पुढे आपली जर्नीला कंटिन्यू करूया. अजून 310 किलोमीटर बाकी आहे आणि मध्ये झोप आली तर झोपूया. अजून काय. आणि हा रोड कुठून कुठे चाललोय काय, आता इरुकुट काहीतरी गावाचं नाव आहे, केरलामध्ये आहे आम्ही आता पुढे बघूया कसं जायचं. चला मित्रांनो, तर सकाळचे वाजले आहेत 6. गुड मॉर्निंग. तर हा आपला मंगळूरवाला रोड आहे, जो कोस्टल रूट सारखा म्हणू शकता. बाजूबाजूनी जातो आपल्या कोकणच्या रूटच्या, म्हणजे समुद्र सपाटीलगतचा हा हायवे आहे. त्याने आपण चाललोय आता मुर्डेश्वरला. तोच पुढे गोवाला कनेक्ट होतो, तोच नंतर मुंबईला कनेक्ट होतो, जो आहे NH66. तर आपण आहे आता NH66 वर. NH66 इकडे पुढे खूप चांगलं काम झालं आहे. फक्त गोव्याचं काम तिकडचं लय रखडलं आहे. बघू शकता तुम्ही काय सुंदर रोड आहे हा. लास्ट मी आय थिंक 15 मिनटं झाले ट्रॅव्हल करतो या रोडवरून. एक टोल आलेला फक्त आता, आणि बाकी तर एकदम मस्का रोड आहे. बघू शकता तुम्ही, नवीनच आहे एकदम. चला दाखवतो आता. अजून आता तर टोल नसणार, जसं आत्ताच एक टोल गेलाय. चला 9:30 वाजताचा टाइम दाखवतोय आमचा पोचायचा. बघूया किती वाजता पोचतो, सांगतो तुम्हाला. हो चला. फायनली उडुपी टोलला पोचले आता. जस्ट 50 रुपये टोल सिंगल जर्नी. इकडे कमी आहे टोल. सकाळचे वाजलेत 7:30 झाले. 7:30 झालेत आणि कापू बीचवर जवळच आहे मुर्डेश्वर पासून. तर इकडे पोहोचलोय आता आणि जाऊया आता पुढे. कापू बीच बघायला आलो, इकडून जवळून जातोय. लास्ट टाइमला एकदा आलेलो तेव्हा पण बघायला नाही भेटलं मला. या साईडला पण आलो तेव्हा पण बघायला नाही भेटलं. म्हणजे 2दा येऊन गेलेलो इकडे. आणि थर्ड टाइम मी विचार केलेला कापू बीच एकदा येऊनच जाणार. पोचलो म्हणजे प्लॅनिंगमध्ये नव्हतं, पण आलो. बघू शकता खूप सुंदर बीच आहे, पाणी खूप क्लीन आहे. बघू शकता इकडे लाईट हाऊस आहे. आता बंद आहे लाईट हाऊस, 9 वाजता उघडेल. नाही, संध्याकाळी 4-5 वाजता उघडतो, तेव्हा जाऊ शकतो वरती. इकडचे रॉक काहीतरी वेगळेच आहेत बघा. सुंदर बीच आहे खूप. एकदम बघू शकता तुम्ही, एकदम क्लीन पाणी आहे. कारण माणसांच्या ॲक्सेस पासून जरा कमी आहे ना, त्यामुळे एकदम क्लीन आहे पाणी. पांढरं शुभ्र पाणी. वन ऑफ द क्लीनेस्ट बीच मध्ये पण आहे हा. चला थोड्या वेळ थांबूया इकडे, मग जाऊया मुर्डेश्वरला. एक रूम घेऊया इकडे, आराम करून मग आपली पुढची जर्नी सुरू करूया. अजून काय. आणि बघूया आज आंघोळ झाल्यानंतर पाया पडायला जाऊया, नाहीतर मग संध्याकाळी जाऊया पाया पडायला. आणि इकडे कुत्र्यांची मारामारी सुरू झाली आहे बीचवर बघा. कालू और बालू का झगड़ा है भाई. वो गुस्सा कर रहा है उस पर, तू भी देखना. उसको समझा रहा है यू करके, जाना जाना बोल रहा हो. सॉरी बोल रहा ना.
हम लोग तैर सकते ना, पार कर रहे रे. उधर से ही आया वो, देख ना वो निशान है वो, देखो रास्ते. ये लड़का लड़की है क्या रे? हाँ वही है. जाना बोल रहा है, जाना जाना जाना. वे डॉगेश ये हे बघा, बीचवर आलो आणि डॉगेश बघा. ए तर इकडे वॉटर स्पोर्ट्स पण आहेत. जर कापू बीचवर येत आहे तुम्ही, वॉटर स्पोर्ट आणि लाईट हाऊस बघायला भेटेल. सुंदर बीच आहे खूप. पाणी क्लीन आहे. आणि उधर आणि थंडी आहे इकडे मेनली, म्हणजे हलकीशी एकदम थंड आहे वातावरण. उन्हाने असं काही तापत नाही आहे. चला तर जाऊया परत आपल्या गाडीकडे, म्हणजे पार्किंगमध्ये जाऊया आणि निघूया मुर्डेश्वरला जाण्यासाठी. चला ओके, तर चला कापू बीचवरून निघूया. आणि हा आमचा 4था दिवस आहे रोड ट्रिपचा. 4था 5वां. सॅटर्डे, संडे, मंडे, ट्यूसडे, वेनसडे, थर्सडे 6वां दिन है. 6वा दिवस आहे. यकीन हो रहा है क्या? 6वा दिवस आहे आमच्या रोड ट्रिपचा. आणि आज आहे कापू बीच. बरं, सकाळचे वाजले आहेत 8 आणि आता जाऊया पुढे मुर्डेश्वर, जे आपलं सेकंड लास्ट डेस्टिनेशन आहे. चला दाखवूया तुम्हाला महादेवाचं मंदिर. खास मुर्डेश्वरमध्ये खास आकर्षण म्हणजे तिकडे सर्वात मोठं म्हणजे जगातली सर्वात मोठी महादेवाची मूर्ती आहे. महादेवांची मूर्ती आहे तिकडे सगळ्यात मोठी. आणि बाकी काय तेच खास आकर्षण आहे. आणि काय आपली श्रद्धा आहे महादेवावर, त्यामुळे आपण चाललोय पाया पडायला. तर या रोड ट्रिपमध्ये सगळे महादेवाची मंदिरं, आश्रम आम्ही कव्हर केली आहेत सर्व, म्हणजे जी आमच्या रूटमध्ये होती. नंतर दाखवतो तुम्हाला प्लॅन काय पुढचा. आणि जाऊया आता मुर्डेश्वरला. त्याच प्रकारे आता सगळ्यात आधी हॉटेल घेऊन थोडासा आराम करून फ्रेश होऊया आणि मग तुम्हाला पुढचा प्लॅन दाखवतो. आणि अजून एक थिंग, आम्ही ज्या पण जागेवर पोचलो ना, सकाळच्या टायमाला चेकिंग करण्याच्या टायमालाच पोचलो आहे. ते एक बेस्ट झालं आहे ना, म्हणजे आम्हाला पूर्ण दिवसाचा वापर करायला भेटला आहे त्या पण डेस्टिनेशनवर. तसंच प्लॅन करून निघा तुम्ही पण. हा व्हिडिओ बघा, थोडीशी माहिती भेटेल कसं जायचं काय. चला निघू आता. तर बघू शकता का कापू बीचचा आतमधला रोड आहे. इकडून आता हायवे टच हायवेला जाऊया इकडून लेफ्ट मारून. आणि काल रात्रीपासून काल संध्याकाळपासून ड्राईव्ह करतोय. अराउंड दुपारीच आम्ही ड्राईव्ह करायला चालू केलेलं उटी फिरण्यासाठी. त्यानंतर उटीमधून निघालो संध्याकाळी 7ला. पूर्ण रात्रभर ट्रॅव्हल केली. फक्त एकदा मध्ये ब्रेक घेतलेला, एका पेट्रोल पंपवर थांबलो. मला झोप यायला लागलेली. इकडे पेट्रोल थांबून अराउंड अर्धा तास 40 मिनिट्स झोप काढली. त्यानंतर मग परत राईड चालू केली. आणि त्याच प्रकारे मग इथे पोचलो आहे आम्ही. आता शेवटचे 115 किलोमीटर बाकी आहेत मुर्डेश्वर मंदिरासाठी. चला जाऊया आरामचे. बघू शकता ट्रॅव्हल करता करता काय मस्त नजारे येत आहेत. मुर्डेश्वरला जाताना बीच साईड ड्रायव्हिंग. फक्त 51 किलोमीटर बाकी आहेत. अजून 54 मिनटं दाखवत आहेत, म्हणजे 1 तास पकडा. आणि आपलं पेट्रोल ऑलमोस्ट एम्प्टी झालंय. परवा केलेली फुल टाकी 1 दिवस चालली पूर्ण. विदाऊट AC चालवली ना तर मस्त चालते. AC लावला की पूर्ण ॲव्हरेज मार्क खातो.
सकाळी सकाळी नाश्ता जोरात झोप काढून डायरेक्ट व्हिडिओ कॉल तो कर. नाही भेटाय आता आता थांबलो नाश्ता करतो. 30 किलोमीटर बाकी आहे मुर्डेश्वर. ओके मित्रांनो, तर मुर्डेश्वरला आपण पोचलो आहे. हा आमचा स्टे आहे समोरचा. मुर्डेश्वरसाठी निघतो आता मंदिरात जाण्यासाठी. आम्ही इकडे 11 वाजता पोचलो. रात्रीचा संध्याकाळचा 6 वाजता हा प्रवास चालू केलेला आणि आता काहीतरी 1 वाजले. दर्शनासाठी चाललो आहे. तर चला दाखवतो तुम्हाला मंदिर. दिखा कैसा नहीं अपन मॅप नाही ऐसे की दिखा. समोर बघू शकता मंदिर मुर्डेश्वर. सही लग रहा है यार. बघू शकता मित्रांनो, मुर्डेश्वर मंदिर महादेवाची जगातली सर्वात उंच मूर्ती. थर्ड टॉलेस्ट मूर्ती. शिवा स्टॅच्यू खूप सुंदर बनवली. मूर्ती बघा पाठी. मंदिराची आत एंट्रन्स आहे ही. मस्त परिसर आहे. अंकलने कॅमेरा निघाला ना. मंदिराचं जेवण आहे आतमध्ये बघू शकता. सांबार आहे ते. पहिले कुछ बोलना दे. मंदिर बघा किती मोठं आहे. तर लिफ्टमधून 17th फ्लोअरला मंदिर चालू है ना 3 बजे. तो अभी एक इधर लेके जा रहे हैं. ये ऊपर रुकने का सीनरी. अच्छा. और गोकर्ण वो कौन सा टेम्पल है? गोकर्ण शिव टेम्पल है. किधर है वो? गोकर्ण मेन टेम्पल है गोकर्ण. अच्छा. इधर का पीस है. राधा रावण आप पंचिंग है. हाँ. 5 पीस है. गोकर्ण से मुरुडेश्वर है. अच्छा. शिवलिंग का पीस है. एक पीस है वो मेन बोलते हैं. दूसरा मंदिर उधर वो शंकर भगवान का बड़ा स्टैचू है ना उधर गोकर्ण में. ऊपर जाने क्या ऊपर. वरतून काय व्ह्यू आहे बापरे. लिफ्टमधून आणून आम्हाला सोडलं. आता मी इकडून व्ह्यू बघतोय. वरतून असं फिरून फिरून व्ह्यू बघायला. वो पानी क्या रिफ्लेक्शन मार रहा था ना. हा व्ह्यू बघू शकता बाहेरचा काय सुंदर आहे. इकडे बीच व्ह्यू बघा. फायनली 3 वाजता दरवाजा उघडलेला आहे मंदिराचा बघू शकता. आतमध्ये जाताना अशी लाईन. आता जस्ट उघडलं मंदिर.
1 वाजता बंद होतं आणि आता 3 वाजता चालू होतं. हे मंदिर आहे. तर ही बघा लाईन मंदिराच्या दर्शनासाठी आहे. मेन डोअरमधून असते आणि मंदिराचं ब्युटिफुलनेस बघा. हे मेन मंदिर आहे. आतमधून इकडून पाया पडून येतात लोक. इकडे गणपतीचं मंदिर आहे आणि इकडे पाठी पण खूप मंदिर आहेत. आता पाया पडून आता थोड्या वेळात निघूया आपण मंदिराचा हा सुंदर. या साईडने असं फिरून यावं लागतं मंदिराच्या बॅक साईडने. इकडे मंदिर आहे आणि इकडून आता वरती जातो आपण जवळून बघण्यासाठी मूर्ती. वरती बनवली मूर्ती. या सगळ्या गोष्टी नंतर बनवण्यात वाटतं. हॅलो. अरे अक्षय ह्याचं हे मंदिर आहे इकडे आणि केव्स आहे. 20 रुपये एंट्री आहे इकडे. हे पण केव पण बघू शकता तुम्ही इकडे आल्यावर. इकडे आतमध्ये आल्यावर तुम्ही थोडंसं एक म्युझियम बनवून ठेवलं आहे. बनवलं आहे ते बघायला भेटेल. रावण आहे. रावण वही बोला. तेरे को पता है वो लोगों के उसमें अपन देखे थे 10 हाथ एक जगह से आ रहा है, तो यही है. तब भी बना के रखा था ऐसा. रावण ने शंकर भगवान को बोला था कि मेरे यहाँ पे आके तपस्या करो ऐसा कुछ. तो शंकर भगवान बोले मैं नहीं आ रहा हूँ. तो वो बोले मैं लेके जाऊँगा. तो वो मस्ती कर रहा था ऐसा, मतलब ज़बरदस्ती का पहाड़ी उठा के लेके आ रहा था फिर ऐसा मस्ती. तो भी शंकर भगवान. हाँ मतलब एकदम पागल भक्त, इंसल्टिंग भक्त ऐसा है वो. डोंगर पे जो उतारा था ना मतलब पहले का है क्या? पहले का ₹20 एवढ्याच गोष्टी आहेत फक्त बघण्यासाठी. तर असं एवढं काय नाही. आर्टिफिशियल बनवून ठेवलं आहे. मला वाटलं एकदम चांगलं ओल्ड काहीतरी असेल, तर असं काहीच नाही. म्हणजे ओल्ड एशियन काहीतरी सांभाळून ठेवलं असेल असं काहीच नाही आहे.
ओके, तर आपण परत आलो आहे आता हॉटेलवर. तिकडून निघून आलो मंदिराकडून, मुर्डेश्वर मंदिराकडून आम्ही निघून आलो आणि परत आता हॉटेलवर आलो आहे. थोडा वेळ आराम करूया, नंतर तुम्हाला पुढचा प्लॅन सांगतो काय आहे आमचा. चला, तर हे आमचं सेकंड लास्ट डेस्टिनेशन होतं या ट्रिपचं, जे की मुर्डेश्वर. आणि बाकी काय त्याच्या पुढचं डेस्टिनेशन बघण्यासाठी स्टे ट्यून्ड. ओके, तर संध्याकाळचे वाजले 7 आणि निघतोय आता. तर मुर्डेश्वरचं आपलं दर्शन घेऊन झालं, त्यानंतर आपण हॉटेलवर येऊन झोपलो आणि आता वाजले 7. आता आपण निघतोय गोव्याला जाण्यासाठी आणि तिकडे येतो. फक्त 6-7 तासासाठी यांनी फक्त 500 रुपये चार्ज केलेले आम्हाला. 500 रुपये तुम्ही पण बाकी जास्त सांगतील, म्हणजे आम्हाला 500 रुपयामध्ये हा रूम भेटला. त्यानंतर चला आता निघूया गोव्याला जायला. आणि जर मुर्डेश्वरला येत आहे तर या नंबरवर कॉन्टॅक्ट करा होमस्टेसाठी, खूप छान होमस्टे आहे. निघूया आता निघूया गोव्याला. तर टोटल आपला 215-230 किलोमीटरचा प्रवास आहे. आता जाऊया आरामाचे 5 तास लागणार आहेत गोवा. बघूया आता कोणत्या डेस्टिनेशनला थांबूया. चला दाखवतो पुढची. तर आज तारीख आहे, तर आज आहे गुरुवार. तारीख काय आज 11. आज तारीख आहे 11. बाहेर बसमधून काढून घेऊया गाडी बाहेर. बघू शकता मित्रांनो, आपलं 4 तास 41 मिनटं बाकी आहेत अजून. 216 किलोमीटर आहेत अजून बाकी गोव्यासाठी. आरंबोल बीचचा ॲड्रेस टाकला आहे आम्ही आणि इथे बघू शकता NH66 अजून काम चालूच आहे याचं. NH66चं खूप लांब रोड आहे हा. केरलापासून चालू होतो NH66. आम्ही स्टार्टिंगपासून पकडला आहे हा रोड. मध्ये मुर्डेश्वरला थांबलेलो, त्यानंतर पासून कंटिन्यू याच रोडवर आहे आम्ही. हा रूट पकडून पण तुम्ही केरलाला जाऊ शकता. एक फायदा आहे, इकडे टोल नाही लागत तुम्हाला गोवापर्यंत. गोव्याच्या पुढे तुम्हाला टोल आहे. आणि बाकी काय मस्त चालली जर्नी आता. ओके, तर मस्त चालली जर्नी. अजून आता गोव्यात 2 दिवस राहू आपण आणि गोव्यात 2 दिवस राहू. त्यानंतर निघू आपल्या घरी रोड ट्रिप संपवून. चला. ओके मित्रांनो, तर गोव्यावरून आपण निघालो आपण आपल्या मुर्डेश्वरवरून निघालो गोव्यासाठी. तर बसले आता. रात्रीचे 9:30 वाजले. तर उडपी हॉटेलमधून इकडे जेवायला थांबले. आता खाऊया आणि जाऊया पुढे. 10 वाजले, मी 9:30 सांगितलं. ओके मित्रांनो, तर हा ब्लॉग मी इथेच संपवतो. ही आपली सिरीज केरला, कर्नाटक, तामिळनाडू या आपण 3 स्टेटमध्ये ट्रॅव्हल केलेली ही सिरीज आपण इकडेच संपूया. आणि त्याचप्रकारे चला, थँक्यू सो मच फॉर वॉचिंग टिल हिअर. जर असेच व्हिडिओ रोड ट्रिप बघण्यासाठी मला सबस्क्राईब करा आणि आपल्या फ्रेंड्सला पण रेकमेंड करा. चला. बघू शकता मित्रांनो कुठे पोचलो आम्ही. हा व्ह्यू बघून समजत असेल तुम्हाला. आम्ही या साईडने आलो, त्यामुळे हा व्ह्यू आला. मुंबईवरून येताना हा व्ह्यू येत नाही. हे ब्रिज आहे, सेतू नाव काहीतरी आहे ह्याचं, पण सेतूचं आहे नाव. गोव्याचा काहीतरी सेतू.